मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे 9 डिसेंबरच्या रात्री झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात 7 जण ठार झाले. 40हून जास्त नागरिक या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत. कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री 10च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचे अनेक सीसीटीव्ही फुटेज आता हळूहळू समोर येत आहेत. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. दरम्यान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल हृदय पिळवटून टाकणारी माहिती आता हळूहळू समोर येते. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये 19 वर्षीय आफरीन शेख या तरुणीचा सुद्धा समावेश होता. आफरीनचा पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस होता. काम संपवून ती घरी परतत असताना तिला रिक्षा मिळत नव्हती, म्हणून तिने आपले वडील अब्दुल सलीम यांना फोन केला होता. सोशल मीडियावर आता लेकीसह शेवटच्या कॉलमध्ये नेमकं काय बोलणं झालं याविषयी सांगणाऱ्या सलीम यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. सलीम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया. मुझे कुर्ला बाबा हॉस्पिटल से 9:54 पे फ़ोन आया कि आपकी बच्ची कुर्ला बाबा हॉस्पिटल में आई है, उसका एक्सीडेंट हुआ है. मैं यहाँ पे आया, देखा मेरी बच्ची की लाश पड़ी हुई थी. कैजुअलिटी में गया, और भी कई लोग इंजर्ड थे और भी लाशें पड़ी हुई थी. उसके बाद में फिर क्या उम्र है आपके बच्चे की? मेरी बच्ची की उम्र 19 साल है. क्या काम करती थी? कहाँ? मेरी बच्ची का आज फर्स्ट डे था जॉब का. वो गई थी मॉर्निंग में 9 बजे, रात में 9 बजे आई, कुर्ला स्टेशन उतरी तो मेरे को फ़ोन की, बोले आपको रिक्शा नहीं मिल रहा है. तो मैं बोला बेटा एक काम कर, तू वॉक करते चले आ. वो वॉक करते चले आए और ये हादसा हुआ. क्या काम थी? मेरी बच्ची HR थी, अलका प्राइवेट लिमिटेड में HR थी. दरम्यान बेस्ट बसच्या या हादरवून सोडणाऱ्या अपघातात 7 लोक ठार झाले आहेत. 49 लोक जखमी झाले आहेत. SG बर्वे रोडवर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना धडक दिली होती, ज्यामध्ये आफरीन, कनीस यांच्यासह अनाम शेख, शिवम कश्यप, विजय गायकवाड आणि फारुख चौधरी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय. बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार चालकाचं बसवरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाल्याचं कळतंय. दरम्यान पोलिसांनी रात्रीच बस चालक संजय मोरे याला ताब्यात घेतलं होतं. पुढे झालेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये आणि अनेक नेत्यांनी स्पष्ट केलेल्या माहितीमध्ये संजय मोरे हे बस चालवताना मद्यपान केलेल्या अवस्थेत नव्हते हे सुद्धा स्पष्ट आहे. तर दुसरीकडे बसमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड नव्हता अशीही माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात येते. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात संजय मोरे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. त्यांना अटक करण्यात आली आहे आणि 10 दिवस पोलीस कस्टडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी जाहीर केलंय. तसंच या दुर्घटनेत जखमींच्या उपचाराचा खर्च हा प्रशासन उचलणार आहे. याशिवाय बेस्टने सुद्धा मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. दरम्यान कुर्ला बस अपघातातील नवनवीन अपडेट्स हळूहळू समोर येत आहेत. हे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.